मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून उपयोगात येणाऱ्या 10 महत्त्वाच्या वस्तू आणि थेट त्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये मिळणार आहेत। ही माहिती अगदी 100% खरी आहे। याबाबत राज्य मंत्रिमंडळात शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याबाबतचा जी.आर. देखील काढण्यात आलेला आहे। तो आपण पाहणारच आहोत। आणि ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तू आणि हे 3,000 रुपये देण्याचा निर्णय हा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे, तसेच त्यांच्या आजारपणात अडीअडचणीच्या काळात मदत व्हावी आणि ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक अपंगत्व या गोष्टींसाठी हे 3,000 रुपये कामात यावेत, म्हणून शासनाकडून हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। हे पैसे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि हे पैसे घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना फार काही करण्याची आवश्यकता सुद्धा नाही। अगदी सहजपणे त्यांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। तसेच त्यांना म्हातारपणी उपयोगात येतील अशा 10 वस्तू देखील त्यांना आता शासनाकडून मिळणार आहेत। तर मित्रांनो, याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी म्हणजेच या 10 वस्तू आणि हे 3,000 रुपये घेण्यासाठी अटी शर्ती काय आहेत, हे 3,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत की वर्षाला मिळणार आहेत, हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे, म्हणजेच पात्रता काय असणार आहे, 3,000 रुपयाचा लाभ घेण्यासाठी आणि या 10 वस्तू घेण्यासाठी कागदपत्रे नेमकी तुम्हाला काय लागतील, तसेच याबाबत मंत्रिमंडळात झालेला निर्णय नेमका कसा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत। सोबतच 10 वस्तू आणि अजूनही बऱ्याचशा सुविधा या ठिकाणी शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत आणि याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय सुद्धा घेण्यात आला होता, म्हणजेच ही माहिती अगदी 100% खरी असणार आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना ज्या योजनेअंतर्गत 3,000 रुपये दिले जाणार आहेत तसेच इतरही काही फायदे मिळणार आहेत आणि या 10 वस्तू ज्या काही आहेत त्या दिल्या जाणार आहेत, तर त्या योजनेचे नाव म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना। आणि या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये तसेच इतरही काही महत्त्वाचे लाभ देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात निर्णय झाला असून ही योजना सध्या राज्यात राबविण्याचे काम सुरू आहे। तुम्ही देखील ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। या योजनेचा लाभ नक्की घ्या। काय कागदपत्रे लागतील, या 10 वस्तू नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि 3,000 रुपये कशी मिळतील, चला सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून याबाबतचा जी.आर. काढण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। आणि या योजनेचे नाव जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले मुख्यमंत्री वयोश्री योजना असे असणार आहे। तर मित्रांनो, सदर योजनेचे जे काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते कशा पद्धतीने आहे बघा। तर राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण करिता एक वेळ एकर कमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित डीबीटी प्रणालीद्वारे प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। सोबतच मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निधी वितरणाची प्रणाली कशी असणार आहे। तर बघा, राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येणार आहे। शिबिराचे आयोजन देखील या ठिकाणी केले जाणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयाचा फायदा हा होणार आहे। तर आता या योजनेचे निकष काय असणार आहेत, तर बघा या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक असणार आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असणार आहे। त्याचबरोबर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो।
अशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी उत्पन्न मर्यादा देखील देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांच्या आत असणे आवश्यक असणार आहे। याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र देखील या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागणार आहे। सदर व्यक्तीचे मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे। याबाबत लाभार्थ्याचे स्वयं घोषणापत्र देखील सादर करणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3000 रुपये थेट वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रशासित उपक्रम सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरती 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील, अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल। त्याचप्रमाणे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील अशा पद्धतीने या ठिकाणी निकष असणार आहेत। आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती आवश्यक असणार आहेत बघा। आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अर्ज कागदपत्रे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी कागदपत्रे असणार आहेत। तर आता या 10 वस्तू कोणकोणत्या असणार आहेत बघा। तर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निप ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी या ठिकाणी तुम्हाला वस्तू या 3000 रुपयाच्या सहाय्याने घेता येणार आहेत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची योजना शासनाकडून काढण्यात आलेली आहे, जिचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। तर या योजनेचा लाभ जेवढे पण ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी नक्की घ्यावा। या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित ऑफिसमध्ये जाऊन याबाबतची चौकशी देखील करू शकता।